तर मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं। तर 1000 पानाहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावलाय। भिकू चौकात झालेल्या या स्फोटात 6 नागरिकांचा मृत्यू झालेला होता, तर 100हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। आता याच प्रकरणी न्यायालयाने आपला निकाल देताना हे देखील स्पष्ट केलेले आहे की जे मृत पावलेले त्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये, तर जे जखमी होते त्यांच्या प्रत्येक जखमीला आता 50,000 रुपयांची मदत ही पोहोचवली जाणार आहे। त्याचबरोबर बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं होतं। यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेले होते। तब्बल 17 वर्ष हा सगळा खटला चालवला गेला। 17 वर्ष या सगळ्या प्रकरणावरती सुनावण्या होत होत्या आणि अखेर आज ज्या निकालाकडे खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय, ज्यामध्ये सर्व आरोपींना निर्दोष सिद्ध करण्यात आलेले आहे। निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आली आहे। सबळ पुराव्यांअभावी या आरोपींना निर्दोष करण्यात आलेले। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली हा सगळा बॉम्बस्फोट झाला होता। स्कूटरवरती बॉम्ब ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र या सगळ्या प्रकरणी कुठलाही सबळ पुरावा नसल्यामुळे किसके वकील थे? मैं आरोपी नंबर 11 का वकील था, जिसका नाम है सुधाकर चतुर्वेदी। सर, मोबाइल स्पॉट पे मिले थे, आरडीएक्स स्पॉट में मिले थे, गाड़ी वहाँ पे थी, क्या कोर्ट ने इस बारे में क्या कोर्ट ने सीधा कहा है कि जो मोबाइल या गाड़ी है जिनकी मालकाना जिसकी मालिक है, ऐसा कोई भी प्रूफ प्रोसिक्यूशन ने नहीं लगा पाया कि किन से रिलेटेड था बोल के। सर, एनआईए इसमें फेल हुआ है। यस, एनआईए फेल हुआ है बोलने से ज्यादा एटीएस ने इसका इन्वेस्टिगेशन किया था। एनआईए ने तो बाद में इन्वेस्टिगेशन हाथ में लिया था। यूएपीए का एक्ट बताया गया कोर्ट की तरफ से कि सैंक्शंस पूरी तरह से बराबर नहीं, लीगल नहीं है। फोन टैपिंग के बारे में ऐसा कहा गया कि उसके लिए सैंक्शंस लगते हैं, जो सरकार के सैंक्शंस लेने चाहिए थे। फोन बिना सैंक्शंस के फोन टैप किए गए थे, तो जो कि लीगली वैलिड नहीं है। सर, अभी इसमें डिटेल्स ये जो आरोप लगे थे, दहशतवाद आरोप लगा था एनसीपी और कांग्रेस की सरकार, उस बारे में एनसीपी कांग्रेस की सरकार थी, उन्हें सिर्फ अपना पॉलिटिकल गेन करना था, उस हिसाब से इन्होंने आरोप लगाया था। बट आगे पुरावा सब 17 साल हो चुके हैं, कोर्ट में सभी पुरावे आ चुके हैं, 325 के करीब विटनेस हो चुके हैं, और सब होने के बाद अब क्लियर हो चुका है कि इनके आगे में कोई विटनेस नहीं है, एविडेंस नहीं है, अदर देन ये पॉलिटिकल दूसरा कोई चीज नहीं है। 17 साल लगे। जीतना तो हम जब थे तब तो जूनियर बोल के आए थे, आज हो गए 15-17 साल, हमको भी हो गए। अच्छा लगता है, बड़ी लंबी लड़ाई चली, जीत हुई, अच्छा लगता है। धन्यवाद सबका। आणि आपल्या सोबत आरोपींचे वकील आहेत रणजित। अखेर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडलेली। या सगळ्या प्रकरणाचा निकाल समोर आलाय। 17 वर्षांनंतर या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय। तर बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध केलं, मात्र ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलंय। तपासात अनेक त्रुटी होत्या, या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलेलं आहे। तब्बल 1000 पानांचं न्यायालयाने हा सगळा निकाल तयार केलेला होता। ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला तो योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं देखील निरीक्षण यावेळी न्यायालयाने नमूद केल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ज्या स्कूटरवरती हा बॉम्ब ठेवण्यात आला असा आरोप करण्यात आला होता, या स्कूटरचा चेसिस नंबर कधी रिकव्हर करण्यात आला नाही। त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची दुचाकीची मालकी हक्क होता असं यावेळी आरोप करण्यात आला होता, मात्र तो देखील सिद्ध न झाल्याचं कोर्टाने म्हटलंय। 2016 में एनआईए का चार्जशीट आया था, उसमें जो कोई भी मटेरियल था उसी के बेस पे आज कोर्ट ने फैसला सुनाया है। कोर्ट ने ये कहा है कि इस केस में आरडीएक्स कहाँ से लाया गया, किसने लाया, कहाँ बॉम्ब असेंबल किए, आरडीएक्स कहाँ प्लांट किया गया था, ऐसे कोई भी चीज़ें प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई है। प्रज्ञा ठाकुर की बाइक जो है उसको लेकर भी जो है चर्चा हुई। प्रज्ञा ठाकुर का बाइक नंबर है, जो सीज नंबर है वो मैच नहीं हुआ। इसके साथ जो एनआईए जिस तरीके से जांच कर रही है उसको लेकर भी विशेष टिप्पणी की गई। आपको लगता है कि एक स्पेसिफिक लोगों को जो है इसमें अटकाने के लिए इस तरीके का पूरा षड्यंत्र किया गया और बाद में जो लोग हैं उनको अटकाया गया, जो 7 लोगों को अटकाया गया? नहीं, ऐसा है कि
तर पुराव्यांअभावी या सगळ्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। साध्वी प्रज्ञा त्याचबरोबर पुरोहित यांची या प्रकरणातून आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। ज्यावेळी हा निकाल सुनावला गेला त्यावेळी या सर्व आरोपींना अश्रू दाटून आल्याचं देखील माहिती सध्या समोर येते। तर सबळ पुराव्यांअभावी या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। ज्या स्कूटरवरती हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्या स्कूटरचा चेसिस नंबर हा कधी रिकव्हर करण्यात आला नाही असं न्यायालयानं म्हटलंय। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे सुनील कनवट सर आपल्यासोबत जोडले गेले। सुनील सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। ज्या पद्धतीने आज ज्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल समोर आलाय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। हो, या निर्णयाचं संपूर्ण हिंदू समाज, हिंदुत्वादी संघटना, संत समुदाय या ठिकाणी स्वागत करतात याच्यामध्ये। आणि हाच निर्णय येणं अपेक्षित होतं, कारण भगवा आतंकवाद हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी, हिंदूंना आतंकवादी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे काही सगळे प्रयत्न करण्यात आले त्याचा हा पराजय याच्यामधला असा। आणि सत्य परेशान होत आहे, पराजित नाहीये, पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात आलेले ह्याच्यामध्ये। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग असतील, कर्नल पुरोहित असतील किंवा समीर कुलकर्णी असतील, ह्या सगळ्यांच्या जीवनातली गेलेली 7.5, 8, 9 वर्ष ही कोण भरून देणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळे गुन्हे दाखल केलेले होते, ज्या यंत्रणांनी हा आटोकाट प्रयत्न केला होता की यांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा, या जबाबदार अधिकाऱ्यांवरती काय कार्यवाही होणार याच्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे। कारण एक साध्वी असलेल्या महिलेच्या जीवनातली एवढी वर्ष वाया घालवणं, त्यांना केलेलं टॉर्चर असेल, त्यांना दिलेला त्रास असेल, या सगळ्या गोष्टी कधीही भरून न येणाऱ्या आहेत, त्या गोष्टी अक्षम्य आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी सत्याचा विजय झालेला आहे आणि हिंदू दहशतवाद हा बनवलेला नॅरेटिव्ह जो आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी तथाकथित मंडळींनी केलेल्या होत्या त्या सगळ्यांसमोर हे आलेलं एक सत्य आहे याच्यामध्ये आणि त्यांचा खोटारडेपणा हा लक्षात आलेला आहे याच्यामध्ये। त्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये कोणता आतंकवाद कार्य करतो हे आपण पहलगामच्या घटनेमध्ये पाहिलेलं आहे। हिंदू दहशतवाद नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि नसणार आहे याच्यामध्ये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। सुनील सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की हिंदू दहशतवाद अशी कुठलीही टर्म आता भारतात उरलेली नाहीये, या सगळ्या निकालानंतर स्पष्ट होतंय। न्यायालयानं देखील असं म्हटलं की एटीएसनं ज्यावेळी पंचनामा केला किंवा ज्यावेळी पंचनामा करण्यात आला तो अर्धवट होता। ही सगळी तपास यंत्रणा, खरं तर तपास 17 वर्ष चालला, तपासामध्ये काय काय त्रुटी असू शकतात असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तपासातल्या त्रुटी काय राहिल्या हे पाहणं गौण राहतं। मुद्दामून या ठिकाणी या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न काही पुरोगामी, सेक्युलरवादी, काही काँग्रेसी, काही देशविरोधी मंडळी या ठिकाणी करत असतात। आमचं या गोष्टीला स्पष्टपणे सांगणं असं आहे की तुम्ही आता सांगताना सुद्धा या ठिकाणी असं सांगता की पुराव्यांच्या अभावे हे निर्दोष सुटले किंवा पोलिसांनी या ठिकाणी कामचुकारपणा केला। मग हाच प्रश्न परवाच्या मुंबई रेल्वे ब्लास्ट याच्यामधले सगळे 16 जे लोक निर्दोष सुटले या ठिकाणी, त्यावेळेस का नाही उपस्थित केला या ठिकाणी? केवळ हिंदूंच्या बाबतीत असं झालं की म्हणायचं न्यायालयाने असा निर्णय दिलाय आणि पुराव्याअभावी सुटलेले, पोलिसांनी काम नाही केलं, सगळ्या गोष्टींचा तपास नाही झाला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारची पुरोगाम्यांची ह्या सेक्युलरवाद्यांची स्थिती याच्यामध्ये। त्यामुळे ह्याच्याकडे अजिबात लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये। जी, धन्यवाद सुनीलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आलाय। अखेर 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। षडयंत्र रचून यांनी आरएसएसचे आमचे नेते, हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दामून यात गोवण्याचा प्रयत्न केला। काय कारण हे आम्ही नाही म्हणत, चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणतात। एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या सनातन हिंदू धर्माचा भगवा ही आमची श्रद्धा आहे, आमची आस्था आहे। छत्रपती शिवरायांपासून प्रत्येकाने त्या भगव्याला
आपण सगळे नतमस्तक होतो, त्या भगव्याला ह्या काँग्रेसवाल्यांनी आतंकवाद सोबत जोडलं. सतयुगात पण पाहिलं, त्रेता द्वापारमध्ये पण पाहिलं. त्यामुळे यावेळी ज्या आरोपींना यावरती आरोप करण्यात आले होते ते सगळे आता निर्दोष मुक्त झाल्यानं यावेळी हिंदुत्ववादी विचारांच्या नागरिकांना आनंद झाला असल्याचं यावेळी राम कदमांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर करण्यात आलाय. ज्या बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, मात्र ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे. तपासात अनेक त्रुटी होत्या, या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात यावेळी करण्यात आलं. पंचनामा योग्य नव्हता असं निरीक्षण देखील यावेळी न्यायालयानं नोंदवल्याचं पाहायला मिळतंय. तर ज्या ठिकाणी हा सगळा बॉम्बस्फोट झाला होता त्या जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. तब्बल 1000 पानांचं निकाल पत्र आज न्यायालयानं वाचून दाखवलेलं आहे. 19 एप्रिलला या सगळ्या संदर्भातली सुनावणी ही न्यायालयानं घेतली होती. सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि त्यानंतर अखेर आज या सगळ्या संदर्भातला निकाल जाहीर होणार होता. सकाळपासूनच या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता या सगळ्या प्रकरणी महत्त्वपूर्ण असा निकाल समोर आलेला आहे. 17 वर्षांनंतर आरोपाचा किटाळ मिटला असल्याचं दिसून येतंय. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरती या सगळ्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता. तर आता साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची दुचाकी जी होती ती त्यांची नव्हती असं देखील स्पष्ट झाल्याचं न्यायालयाकडून निरीक्षण नोंदवण्यात आलंय. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर न्यायालयानं समाधान व्यक्त केलेलं नाही. आधी लावलेला मकोका मागे घेतल्यानं या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता देखील चुकीची असल्याचं यावेळी आता न्यायालयानं म्हटलंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, निकाल समोर आलाय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नक्कीच अंकिता, 17 वर्षानंतर महत्त्वपूर्ण निकाल लागलेला आहे. ज्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं तर तो निर्णय लागलेला आहे. सर्वांना निर्दोष मुक्तता ही न्यायालयाकडनं देण्यात आलेली आहे. कारण की 17 वर्ष ही आपण म्हणतो ही सुनावणी सुरू होते आणि 17 वर्षानंतर आता सर्वांना निर्दोष मुक्तता ही देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत वकील आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, सर्वांना आता जी 17 वर्ष केस चालू होती त्यामध्ये आता सर्वांना निर्दोष मुक्तता ही देण्यात आलेली आहे. काय आज माननीय स्पेशल NIA कोर्टाने सर्वांना आज निर्दोष मुक्तता केलेली आहे. पुराव्याअभावी सर्वांना सोडून दिलेला आहे. माननीय कोर्टाने आज निकाल देताना आत्तापर्यंतची घटनाक्रम कसा झाला, म्हणजे पूर्वी ATS तपास करत होतं, त्याच्यानंतर NIA या पिक्चरमध्ये आलं, NIAने चार्जशीट फाईल केली, आधी ATSने चार्जशीट फाईल केली, ते पूर्ण कोर्टाने आज एक फ्लॅशबॅक किंवा थ्रोबॅक जो म्हणतो तो कोर्टासमोर वाचून दाखवला आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर माननीय न्यायालयाने जेव्हा निर्देश देताना किंवा आदेश देताना ज्या UAPAच्या सँक्शन होत्या, ज्या 2दा सँक्शन मिळवल्या होत्या त्या पूर्ण सँक्शन डिफेक्टिव्ह होत्या, विदाऊट अथॉरिटी, विदाऊट मटेरियल होत्या. त्यामुळे त्या दोन्ही सँक्शन कोर्टाने त्या खोडून काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर मकोका तर कोर्टाने आधीच काढलेला. त्याच्यानंतर ज्यावेळी NIA कोर्टाने आज सांगताना किंवा त्यांच्या निर्णय देताना स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की जे विटनेसेस प्रॉसिक्युशनने तपासलेले आहेत ते कोणताही विटनेस रिलायबल नाही आहे. कोणताही विटनेस हे प्रूव्ह करू शकला नाही की प्रॉसिक्युशनच्या केसला सपोर्ट करू शकलेला नाही आहे. आणि डिफेन्स विटनेसेसने जे 8 विटनेसेस तपासलेले आहेत ते पूर्ण विटनेस डिफेन्स विटनेसला सपोर्ट करून आज माननीय न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. यावरती न्यायालयाने ATSला देखील चपराक बसवलेली आहे. त्यांचे जे पुरावे होते ते या ठिकाणी त्यांनी बरोबर चौकशी केली. या संदर्भात हे तर NIAच्या चार्जशीटमध्ये पण आलेलं आहे की जो चौकशी किंवा जो तपास ATSने केलेला आहे तो तपासच प्रॉपर नव्हता, हे NIAच्या चार्जशीटमध्येही आलेलं आहे. आणि माननीय न्यायालयाने पुन्हा त्याची आठवण करून देत ते त्यांच्या विरुद्ध ताशेरे ओढलेले आहेत. काय सांगा, यामध्ये जो RDXचा जो देखील वापर केला त्या संदर्भात देखील काही पुरावे नव्हते, काहीच हे नव्हतं त्यांच्याकडे. याच्यामध्ये माननीय न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकालामध्ये हे पण सांगितलं गेलं की जी LML बाईक जी या बॉम्ब ब्लास्टमध्ये वापरली गेली ती ज्याच्यामध्ये त्यांची थिअरी ही होती की ही बाईक साध्वी प्रज्ञा सिंग जे आरोपी नंबर 1 आहे त्यांची होती. त्या बाईकची थिअरीज त्यांनी खोडून काढलेली आहे की ही बाईक प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकले नाही की ही बाईक त्यांच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची आहे. हे प्रूव्ह करू शकलेले नाही आहेत प्रॉसिक्युशन. पण काही आता मदत ही करण्यात आलेली आहे जे मृत्युमुखी निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर या सगळ्या प्रकरणातील वकिलांच्या प्रतिक्रिया देखील सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. तर मोठी बातमी, हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही अशी प्रतिक्रिया देखील आता समोर येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय. आरोपींची नुकसान भरपाई कशी होणार
असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। हिंदू जनजागृती समितीनं हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर याच संदर्भात केशव उपाध्याय यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। या घटनेचं एका शब्दात एका वाक्यात वर्णन करत असेल तर काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसनी, तो म्हणजे हिंदू दहशतवाद। सातत्याने हिंदू दहशतवाद या देशात आहे ही पहिली ही व्याख्या शब्द वापरला तो तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, त्याच्यानंतर शरद पवार यांनी अलिबागच्या त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये शब्द वापरला आणि चिदंबरम हे सातत्याने हिंदू दहशतवाद याबद्दल बोलत होते, आग्रही होते। या हिंदू दहशतवाद हिंदू समाजाला बदनाम करण्याचं, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान काँग्रेसने केलं होतं। त्यासाठी खोटा पुरावे तयार करण्यात आले आणि जाणीवपूर्वक हिंदू साध्वीला अटक करण्यात आली, सैन्यातल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। प्रचंड मोठा कट, या सगळ्या व्यापक कट रचण्यात आला ज्यातून पूर्ण देशात जगात हिंदू समाजाची बदनामी होईल आणि शांतताप्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू समाज हा हिंदू दहशतवादी म्हणून प्रस्थापित होईल। अशा प्रकारचा विकृत कट काँग्रेसने केला होता। काँग्रेसच्या या विकृत कटाला आज मिळालेली ही सणसणीत चपराक आहे। यापूर्वी तर आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाचा निकाल समोर आलेला आहे। याच संदर्भात वकील अनिकेत निकम देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिकेत जी, आपण ज्या पद्धतीने पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। न्यायालयाने या खरं तर या सगळ्या सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाची निदर्शनं देखील नोंदवल्याचं पाहायला मिळतं, निरीक्षणं नोंदवली आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। याचं कारण असं की तपास यंत्रणेने केलेला तपास हा सपशेल फेल ठरलेला आहे। माननीय न्यायालयाने आरोपींना मुक्त करत असताना हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पुराव्यांची साखळी हे दाखवत नाही की या लोकांनी या आरोपींनीच हा गुन्हा केलेला आहे आणि गेले 18-17 वर्ष ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाच्या बद्दल राजकारण केलं जात होतं, जे दुर्दैवी होतं, ते असं मला वाटतं त्याला आता कुठेतरी ते संपुष्टात येईल। कारण हे जे शब्द हिंदू टेरर, सॅफ्रन टेरर हे जे सातत्याने वापरण्यात येत होते या प्रकरणाच्या संदर्भात, ते देखील आता जनतेपुढे त्यांची बाजू समोर आलेली आहे। आणि मला असं वाटतं की कायद्याच्या विद्यार्थी म्हणून जेव्हा न्यायालय असं म्हणतं की ह्या प्रकरणात जी मोटरसायकल होती ती साध्वी प्रज्ञा ह्या ते मोटरसायकल वापरत होते अशा स्वरूपाचा सबळ पुरावा आलेला नाही, त्याचबरोबर कर्नल पुरोहित यांच्या घरी आरडीएक्सचा साठा होता अशा स्वरूपाचा पुरावा आलेला नाही, त्याचबद्दल फॉरेन्सिक पुरावा देखील आलेला नाही। त्यामुळे असं असताना देखील भल्या मोठी चार्जशीट फाईल करून तपास यंत्रणेने याच्यात काय साध्य केलं हा प्रश्न त्यांना उपस्थित होतो। त्याचबरोबर घटना तर घडली आहे, तर याच्या मागचे खरे आरोपी कोण ते आज देखील तपास यंत्रणा आणू शकली नाही, न्यायालयापुढे सिद्ध करू शकली नाही, ही देखील एक दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। निश्चित अनिकेत जी, आपण ज्या पद्धतीने पाहतोय अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात देखील असाच एक निकाल समोर आला होता, ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आणि आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालय कशा पद्धतीने या संदर्भातला सगळा तपास हा समजून घेत आहे आणि कशा पद्धतीने आपलं निरीक्षण नोंदवतंय? हे बघा, न्यायालयापुढे जो पुरावा येतो त्याच्या आधारावरतीच न्यायालय निर्णय घेत असतं। कुठल्याही फौजदारी खटल्यात एखाद्या आरोपीच्या विरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी जी इंग्रजी जी म्हण आहे कायद्यातली की बियॉन्ड शॅडो ऑफ डाऊट, म्हणजे संशयाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या त्या गुन्ह्यात सहभाग सिद्ध करावा लागतो। आणि जर तो सहभाग सिद्ध होत नसेल तर त्या आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा मिळतो आणि तो आरोपी तिथे निर्दोष मुक्त होत असतो। या दोघी प्रकरणात आपण बघितलेलं आहे की न्यायालयाने म्हणजे मुंबईचा ट्रेन ब्लास्ट असो किंवा मालेगावचा ब्लास्ट असो, माननीय न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं आहे की तपास यंत्रणेची तपासात त्रुटी जे आहेत ते हायलाईट केलेले आहेत। त्याचबरोबर तपास यंत्रणेने जी पुराव्यांची साखळी उभी केली ती पुराव्यांची साखळी स्पष्टपणे निसंदेहपणे आरोपींचा सहभाग या दोन्ही प्रकरणात सिद्ध करत नाही अशा स्वरूपाचं निरीक्षण नोंदवत
त्या आरोपींना त्या ठिकाणी मुक्त केलेलं आहे। निश्चित अनिकेतजी, जसं तुम्ही आता उल्लेख केला की दोन्ही प्रकरणं जर आपण पाहिली तर दोन्ही वेळेस न्यायालयाचं असं म्हणणं होतं की तपास यंत्रणेच्या चौकशीवेळी तपासावेळी काहीतरी त्रुटी राहत आहेत। आता या पुढे ज्यावेळी अशा पद्धतीनं कुठे सुनावणी होईल त्यावेळी एटीएस साठी कशा पद्धतीनं आता नियम घातले जातील किंवा तपास योग्य रीतीने व्हावा यासाठी काही नियम घातले जातील का? निश्चितपणे कुठलाही तपास यंत्रणेला नियम हे ते फॉलो करावेच लागतात आणि तपास करत असताना प्रामुख्याने पॉलिटिकल प्रेशरला बळी न पडता आता या प्रकरणात आपण बघितलेलं आहे की मुद्दामून असं दिसून येते, आता न्यायालयाने या आरोपींना मुक्त केले त्यामुळे आपल्याला बोलता येईल की मुद्दामून या लोकांना गोवण्यात आलं होतं का, यांच्याविरुद्ध सबळ पुरावा नसताना मुद्दामून या आरोपींकडनं कबुली जबाब नोंदवून साक्षीदारांकडनं जबाब नोंदवून त्याच्या स्वरूपाचे दोषारोपपत्र दाखल केले होते का। त्यामुळे अशा संपूर्ण संवेदनशील प्रकरणामध्ये तपास यंत्रणेला जबाबदारीपूर्वक तपास करावा लागतो। अशा स्वरूपाचे मला असं वाटतं की आता कुठेतरी जबाबदारी त्यांची निश्चित केली की जर हे खरोखर हे आरोपी याच्यात इन्व्हॉल्व नव्हते तर ही घटना कुणी, हे आरोपी याच्या मागचे आरोपी कोण आणि आता ते आरोपी आज देखील मोकाट आहे तर याला जबाबदार कोण, अशा स्वरूपाचे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। निश्चित मला असं वाटतं की तपास यंत्रणेने याच्यावर अंतर्मुख होऊन विचार करावा, त्यांनी एक नियमावली स्वतःसाठी बनवावी, अशा प्रकरणात कशा स्वरूपाचे तपास असावा, काय बिंदूंवर तपास करावा। कारण आपण बघितलं या प्रकरणात देखील माननीय न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलंय की अनेक कबुली जबाब जे नोंदवलेले होते ते बळजबरीने घेतले होते। कारण आपल्याला कल्पना आहे की त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर जो हिंदुत्ववादी दहशतवाद हा शब्द सातत्यानं वापरला जात होता आता हा कुठेतरी कमी होतो काय पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद अनिकेत सर, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे मोठी बातमी खरं तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची आज सुनावणी पार पडली आहे ज्यामध्ये न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा निकाल हा जाहीर केलेला आहे। न्यायालयानं या सर्व आरोपींना आज निर्दोष मुक्त केले। तब्बल 17 वर्ष या सगळ्या प्रकरणाचा खटला चालला होता आणि आज 17 वर्षांनंतर या सगळ्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। खरं तर या आरोपींना अतिशय महत्त्वाचा हा दिलासा म्हणावा लागेल कारण गेली 17 वर्ष सातत्यानं या सगळ्या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाडली जात होती। हिंदुत्व दहशतवाद असा देखील शब्द सातत्यानं वापरला जात होता। त्यामुळे या सगळ्या सुनावणीकडे निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। याच संदर्भात काही वेळापूर्वी हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांच्याशी आम्ही संवाद साधला होता, ते यावेळी नेमके काय म्हणाले आपण ऐकूयात। सुनील कनवट सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सुनील सर, जय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। ज्या पद्धतीने आज ज्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल समोर आलाय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। हो, या निर्णयाचं संपूर्ण हिंदू समाज, हिंदुत्वादी संघटना, संत समुदाय या ठिकाणी स्वागत करतात याच्यामध्ये आणि हाच निर्णय येणं अपेक्षित होतं कारण भगवा आतंकवाद हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी, हिंदूंना आतंकवादी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे काही सगळे प्रयत्न करण्यात आले त्याचा हा पराजय याच्यामधला असा आणि सत्य परेशान होत आहे, पराजित नाहीये, पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात आलेलं ह्याच्यामध्ये। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग असतील, कर्नल पुरोहित असतील किंवा समीर कुलकर्णी असतील, ह्या सगळ्यांच्या जीवनातली गेलेली 7.5, 8, 9 वर्ष ही कोण भरून देणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। भाजपकडून देखील या सगळ्या प्रकरणावरती आता महत्त्वाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली। आरोपींची नुकसान भरपाई नेमकी कशी होणार असा प्रश्न यावेळी आता केशव उपाध्याय यांनी उपस्थित केलेला आहे। हिंदू जनजागृती समितीने देखील हा सवाल उपस्थित केल्याचं दिसून येतंय। हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही अशी प्रतिक्रिया आता भाजप नेत्यांकडून समोर येताना पाहायला मिळते। या 2008 में जो बम धमाका हुआ था वो कहना चाहिए बहुत भयानक बम धमाका था और ये इंसानियत के खिलाफ एकदम था। और यहाँ पर जब बम ब्लास्ट हुआ तो यहाँ पर कई लोग शहीद हो गए, कई लोग मर गए थे और हमारे जो भिक्खू चौक का जो मंजर था वहाँ पर यहाँ पर बड़ा अफरी तफरे वाले मामला हो गया था।
यानी कोई इधर भाग रहा है, कोई इधर भाग रहा है। बड़ी खराब पोजीशन थी उस वक्त। हम आखिरी में यही चाहेंगे कि बम ब्लास्टों का जो फैसला आने वाला है, इसके अंदर दूध का दूध पानी का पानी हो जाए। जो भी आरोपी हो उसको सख्त सख्त सजा मिलनी चाहिए। हमारी अदालत से यही उम्मीद है कि इस फैसले के अंदर जो है असली मुजरिमों को जो है वो सजा दी जाए, और असली मुजरिम वही हैं जिनको हेमंत करकरे जी ने जो है पकड़ा है और बहुत बारीक बीनी से उन्होंने इस काम को अंजाम दिया। यही वजह है कि उनकी मोहब्बत में मालेगांव के लोगों ने जो है यहाँ पर एक बोर्ड, एक चौक का नाम हेमंत करकरे चौक रखा है। त्यामुळे नागरिकांमधून देखील आता या सगळ्या निकालावरती प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच न्यायालयानं ज्यावेळी हा निकाल दिला त्यावेळी अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवल्याचं देखील आपण पाहू शकतो। यापूर्वी देखील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अशाच पद्धतीने तपास यंत्रणेच्या चौकशीमध्ये काही त्रुटी असल्यानं पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। आता त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी देखील सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच तपास यंत्रणेवरती आता अनेक प्रश्न उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता तपास यंत्रणेला कशा पद्धतीने नियमावली घातली जाते, काही नवीन नियम दिले जातात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आलाय। सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळालाय। एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 17 वर्षांनंतर आरोपाचा किटा अखेर मिटला असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण हे आरोपी पाहतोय ज्यांची निर्दोष अशी मुक्तता करण्यात आल्याची 7 आरोपी या सगळ्या प्रकरणी होते आणि या सगळ्या 7 आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं दिसून येतंय। त्यामुळे एकंदरीतच साध्वी प्रज्ञा यांची देखील आज या सगळ्या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं दिसून येतंय। 7 आरोपींवरती या सगळ्या प्रकरणी आरोप करण्यात आले होते, ज्याच्यावरती राजकीय वर्तुळातून मोठी टीका केली जात होती। तर याच संदर्भात आता भाजप नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली, आपण पाहूयात। कुठलाच पुरावा या प्रकारामध्ये कुठलाच पुरावा सादर ज्यावेळी खटला झाला त्यानंतर वर्षानुवर्ष राज्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, अनेक खोटे पुरावे रचण्यात आले, पण तरीही पुरावे सादर करता आले नव्हते। अत्यंत तोकड्या माहितीवरती ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून, कारण त्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला काँग्रेसचा बदनाम करणं, दहशतवादी ठरवणं हाच होता। आणि त्यामुळे कुठल्याही पुराव्याशिवाय जगामध्ये हिंदू समाजाची बदनामी झाली त्याबद्दल काँग्रेस पक्षांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी आमची मागणी। अखेर 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। षडयंत्र रचून यांनी आरएसएसचे आमचे नेते, हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दामून यात गोवण्याचा प्रयत्न केला। काय कारण हे आम्ही नाही म्हणत, चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणतात। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी या 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर ज्या भाजपच्या माजी खासदार आहेत, त्याचबरोबर मेजर रमेश उपाध्याय जे निवृत्त आहेत, समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर, अजय उर्फ राजा राहीरकर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी अमृतानंद देवतीर्थ आणि त्याचबरोबर सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून। मनोज, ज्या पद्धतीने आपण पाहतोय या 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, नेमका हा युक्तिवाद कशा पद्धतीने झाला?
तर पुन्हा एकदा आम्ही आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मनोज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमचे प्रतिनिधींशी आमचा संपर्क होऊ शकत नाही। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हे 7 आरोपी ज्यांच्यावरती हा सगळा खटला गेली 17 वर्षांपासून सुरू होता, benefit of doubt given to the accused. त्यामुळे आता या 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं सध्या दिसून येत आहे, ज्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यामुळे खरं तर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या। हिंदू दहशतवाद असा शब्द या सगळ्या प्रकरणाला देण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या सुनावणीकडे खरं तर देशाचं लक्ष लागलं होतं आणि आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून। मनोज, या सगळ्या प्रकरणाचा निकाल जाहीर झालाय, मात्र या सगळ्या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद कशा पद्धतीने झाला? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाचे निर्णय हा न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्व जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तताही देण्यात आलेली आहे। कारण की आपण बघितलं तर मालेगाव येथील भिक्खू चौकामध्ये 2008 साली हा आपण बघितलं सप्टेंबर महिन्यामध्ये बॉम्बलास्ट झालेला होता आणि त्यामध्ये 6 मुस्लिम बांधवांचा यामध्ये मृत्यू पडले होते आणि त्यानंतर आपण म्हणतो 92 पेक्षा अधिक या ठिकाणी नागरिक जखमी झालेले होते आणि त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू केला गेला आणि त्यानंतर हा तपास आपण म्हणतो ATSच्या ताब्यामध्ये गेला आणि ATSकडे देखील याची संपूर्ण तपास करण्यात आला आणि या तपासानंतर हा पूर्ण तपास आपण म्हणतो ANIकडे सोपवण्यात आला आणि ANIकडे याची तपास ही सुरुवात झाली होती आणि आपण म्हणतो 2025 मध्ये हा संपूर्ण तपास पूर्ण झाला असून त्याची आज या ठिकाणी सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये संपूर्ण जे 7 आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्तता ही न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे। म्हणून मोठी या ठिकाणी आपण निर्णय हा न्यायालयाकडून घेण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं ज्या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्यांना 2 लाख रुपये हे देण्यात आलेले आहे। तसंच जे निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीने युक्तिवाद झाला या संदर्भात आम्ही माहिती घेत राहू, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर प्रज्ञा सिंग ठाकूरलाही मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाही असं न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्पष्ट केलंय। दुचाकी प्रज्ञाची असल्याचे पुरावे नाहीत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देखील आता मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यावेळेस त्यांनी ATSच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस NIAची चार्जशीट आली त्यामध्येच NIAच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। त्यामुळे खरं तर ज्यांच्यामुळे या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला होता त्याच प्रज्ञा सिंग ठाकूरलाही आता मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। गेली 17 वर्ष खरं तर या सगळ्या प्रकरणावरती राजकीय वर्तुळातून मोठ्या आरोप प्रत्यारोप केला जात होते आणि आता याच प्रकरणी ही सगळी दुचाकी जी स्कूटरवरती हा बॉम्बस्फोट झाला होता त्या स्कूटर प्रज्ञा सिंग ठाकूर यांची असल्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। तर मोठी बातमी सध्या समोर येते। या सगळ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी हे निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहेत। NIA न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे याच सगळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। कुठेतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
मालेगांव न्यायालय के निकाल ने कांग्रेस और गांधी परिवार के दोनों गाल पर थप्पड़ मारी है। गांधी परिवार, फिर वो राजीव गांधी हो, सोनिया गांधी हो, राहुल गांधी हो, प्रियंका गांधी हो, इनका एक ही मकसद रहा है, हिंदू को बदनाम करना, मुस्लिमों को खुश करना। और कांग्रेस तो इस हद तक अपनी मुस्लिम वोट बैंक को खुश करने के लिए पाकिस्तानी आतंकवादियों को भी सहानुभूति व्यक्त करती है। मालेगांव का ये नकली भगवा आतंकवाद हिंदू आतंकवादी है, ये सिद्ध करने के लिए नाटक किया गया था। आज ये सिद्ध हो चुका है। हिंदुस्तान में हिंदू संस्कृति, हिंदू कभी आतंकी बन नहीं सकता। आज का निर्णय ये कांग्रेस और गांधी परिवार के भगवा आतंकवाद, ये देश का अपमान है, सिद्ध हो चुका है। आप कैसा देख रहे हैं इसको आज? क्या जिस प्रकार से अनेक वर्षों से मुस्लिम वोट बैंक को खुश करने के लिए हिंदुओं को दूर रखा जाता था और इस हद तक कि आप आतंकवादी हो, आज सिद्ध हो चुका है। हिंदू राष्ट्रीयत्व में मानता है, भगवा आतंकवाद नाम की कोई चीज है ही नहीं। साधुओं को बदनाम करने की साजिश थी। न्यायालय को आप क्या कैसा देख रहे हैं? मैं न्यायालय को धन्यवाद देता हूं और चिदम्बरम, सोनिया गांधी, राहुल गांधी देश के हिंदुओं की माफी मांगे, ये मांग करता हूं। आता मराठी स्कूटरवर बॉम्ब होता हे सिद्ध झालंच नाही। टांगत्या अवस्थेत बॉम्ब असण्याची शक्यता आहे। फॉरेन्सिकच्या अहवालात त्रुटी असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे स्कूटरवर बॉम्ब होता हे स्पष्ट झालेलं नाही। टांगत्या अवस्थेत बॉम्ब असण्याची शक्यता असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इव्हिडन्स झाली, जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही। त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की LML फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही। आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल, असं कोर्टाने सांगितलं। महाराष्ट्र एटीएसला मोठा चपराक बसलाय, कारण पंचनामा नीट झाला नाही असं न्यायमूर्ती लाहोटी यांनी म्हटलेलं आहे। दुर्घटनेनंतर हाताचे ठसे घेतले नाहीत असं देखील न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली, त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। त्यामुळे महाराष्ट्र एटीएसला आता यामुळे मोठा चपराक बसल्याचं पाहायला मिळतं। एटीएसच्या तपासामध्ये त्रुटी असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केल्याचं देखील दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच दुर्घटनेनंतर हाताचे ठसे घेतले नाही असं न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्पष्ट केलंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आमच्या विरोधात पुरावेच मिळाले नाहीत, त्यामुळे आम्ही निर्दोष मुक्त होऊ अशी अपेक्षा आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी व्यक्त केल्याचं देखील दिसून येतंय। आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, लेकिन आज 17 साल की प्रतीक्षा के बाद 17 साल इन्होंने उनको इतना टॉर्चर किया, जबरन कांग्रेस की सरकार ने इनसे स्टेटमेंट्स भी लिए, लेकिन आज दूध का दूध और पानी का पानी हो गया। आज 2008 के बाद, आज 17 साल के बाद सभी लोगों को बाइज्जत बरी करने का काम एनआईए के कोर्ट के माध्यम से हुआ है। आपको लगता है कि एक जो नैरेटिव गढ़ने की कोशिश की गई थी भगवा आतंकवाद का, उसको आज कोर्ट ने खारिज कर दिया? हाँ, भगवा आतंकवाद, देखो जिन्होंने भगवा आतंकवाद ये नैरेटिव गढ़ने की कोशिश की थी पी चिदम्बरम जी ने, उन्होंने ही 2 दिन पहले ये भी कहा था कि ये जो पहलगाम में हमला हुआ, ये हमले के पीछे जो आतंकवादी थे वो पाकिस्तान से आए थे। क्या सबूत है वो पाकिस्तान से आए थे? मतलब इनडायरेक्टली उनको ये कहना था कि ये भारत में ही
आतंकवादी थे या भारतीय लोगों को ये आतंकवादी कह रहे थे, ये भी सवाल मेरे को उनको पूछना है, कांग्रेस को पूछना है। तो ये अलग अलग नैरेटिव गढ़ने का काम, अपनी नाकामी का भी, आतंकवाद को खत्म करने की नाकामी, उसके पीछे छुपने के लिए, वोट बैंक की राजनीति के लिए इन्होंने भगवा आतंकवाद ये शब्द, नया नैरेटिव कॉइन करने की कोशिश 2008 में की थी। लेकिन हिंदू कभी आतंकवादी हो नहीं सकता, ये परसों हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने भी लोकसभा में कहा। तो आज जो सच है वो सच लोगों के सामने आया है। आपके जो गृह मंत्री थे, चिदम्बरम हो या सुशील कुमार शिंदे हो, जब क्या उन लोगों को माफी देश से मांगनी चाहिए? माफी मांगनी चाहिए, कांग्रेस को माफी मांगनी चाहिए, कांग्रेस को इन लोगों से भी माफी मांगनी चाहिए जिनको 17 साल तक इन्होंने टॉर्चर किया, जबरन इनसे स्टेटमेंट्स लेने का काम किया। पूरे देश से माफी मांगनी चाहिए कि सिर्फ वोट बैंक की राजनीति के लिए हिंदुओं को आतंकवादी कहने का काम भी इसी कांग्रेस ने किया और अभी भी कह रहे, अभी भी बोल रहे। मराठी में एक मराठी आदमी नहीं है इधर तो नहीं। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील आता या सगळ्या प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालंय। काँग्रेसने या सगळ्या प्रकरणी ज्या आरोपींना 17 वर्ष गेली त्रास दिला होता त्यांची माफी मागितली पाहिजे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, बारूद मिले थे, जिसका इस्तेमाल ब्लास्ट में किया गया था, उस पर क्या कहेंगे? तो एनआईए शासित में पेज नंबर 40 प्रकरण में 3 में स्पष्ट हो चुका है कि एटीएस ने ही कंप्लेंट किया। तो आज आपको उम्मीद है कि आप बरी हो जाएंगे, पर बाकी लोगों के बारे में भी आप उम्मीद करेंगे कि केस बरी हो जाएंगे? इस केस में कुछ नहीं, कोई बहस नहीं है। एटीएस द्वारा बनाया गया सब फ्रेम है, पूरा ऐसी मुकदमा है। जो 17 साल से हम लोग लग रहे इसको, आज फैसला हो जाएगा। आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, बारूद मिले थे, जिसका इस्तेमाल ब्लास्ट में किया गया था, उस पर क्या कहेंगे? तो एनआईए शासित में एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे आता हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। सुधाकर चतुर्वेदी यांनी देखील या सगळ्या निकालावरती निकालापूर्वी प्रतिक्रिया दिली होती की सगळ्यांची निर्दोष मुक्तता होईल अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले होते। तर 17 वर्षांनंतर आरोपाचा किटाळ मिटल्याचं चित्र दिसून येतंय। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे। न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे। तर बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालय म्हणालं। तपासात अनेक त्रुटी होत्या, या सगळ्या त्रुटीचं वाचून देखील न्यायालयामध्ये करण्यात आलेलं आहे। पंचनामा योग्य नव्हता, त्या जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षण देखील यावेळी न्यायालयानं नोंदवल्याचं दिसून येतंय। त्याचबरोबर चेसिस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही। साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट झालं नाही असं ते म्हणाले। तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर निर्दोष ठरल्यानंतर भाजप खासदार आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली आहे। त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आता जेव्हा निकाल जाहीर झाला यावरती राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। यावरती काँग्रेसने या सगळ्या प्रकरणावरती आपण माफी मागावी असं देखील आता भाजप नेते असतील यांच्याकडून मागणी केली जाते। कारण काँग्रेस काळामध्ये या सगळ्या प्रकरणावरती हिंदू दहशतवाद असा शब्द उपस्थित करण्यात आला होता आणि याच प्रकरणी आता ज्यावेळी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे त्यावेळी काँग्रेसनं सगळ्यांसमोर या आरोपींची माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। तर भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली। तर भाजप खासदार आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी
ही पोस्ट केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष मुक्तता झाली असं त्या म्हणाल्यात। प्रज्ञा यांचं मनापासून अभिनंदन यावेळी उमा भारती यांनी केलेलं आहे।